नमस्कार, मी माधवी देसाई. माझा मिड डे मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला नसरापूर प्रकरण एक महत्त्वाचे अपडेट. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणातील पीडित मुलीवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडलेत. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय. पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतायत असंही या वडिलांचं म्हणणं आहे. आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नाराज आम्हाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नाराज आम्हाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नाराज आम्हाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल या मुलीच्या वडिलांनी आंदोलनादरम्यान घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलंय. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे. मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीनं उभे राहू. आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील. कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल. दरम्यान यावर अभिनेता रितेश देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात.